स्टेजवरती यायचंय. विश्वाची घ्यायचे आचरण केली जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एका साईडला रॉय तर दुसऱ्या साईडला फ्रँक याला आपण बघतोय. पहिला गोलंदाजच्या मार्गावर महेंद्र या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. सलामीचा गोलंदाज महेंद्र याची वर्णी लागली गेली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या स्वर्गाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक सजवले गेले. तर एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंग ऑन रिझल्ट मध्ये आहे. तर दुसरा क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये. मॅच ऑन होते 15 लेफ्ट प्ले सामन्याला सुरुवात होते. पहिलाच गोलंदाज महेंद्र पहिला बॉल स्क्वेअर रिझल्ट मध्ये चेंडू केला गेला. क्षेत्ररक्षक आहे सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. एकी चांगली केली जाते सँडविचच्या माध्यमातून. या बॉलवरती 2 धाव्याने सुरुवात. 2 धाव्याने श्री गणेश फडक्याचा पाहायला मिळतोय. फटका खेळला गेलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिझल्ट मधून चेंडूला पाठवलाय. 2 धावा इथे पूर्ण करतायत. तिसरी ही धाव इथे पूर्ण केली जाते. चांगली रणनीती डोंगरी चारोडी या संघाने ते आपले कारण कुठेतरी ज्यावेळी बॅटिंग करतोय डोंगरी चारोडी संघ त्यांना माहिती आहे मोगेरपाडा संघ आहे. विनायक पाटील सारखा बॅट्समन आहे या टीम मध्ये आणि एक मोठा लक्ष त्या संघासमोर ठेवणं गरजेचं आहे. यावेळी सांगेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल इथे पाहायला मिळेल कुठेतरी जर पाहिलं तर ती धाव संख्या पुढे करण्याचा प्रयत्न करतोय. फ्रँक जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पाहतो चेडूचा संपर्क पाहायला होत नाहीये. बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी महेंद्र याच्या माध्यमातून. उलटा बॉल होता लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये केलाय. देवेंद्र याला पण बघतो डीप मध्ये सजवलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सिंगल एका धावेने धाव पळत पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 6 धावा.
6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी चांगली बॉलिंग अजूनपर्यंत साऊथ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय. विनायक पाटील याला आपण बघतो डीप मध्ये आहे. दोन धावा याही बॉल वरती पूर्ण करतायत. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल मध्ये धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात दोन्ही संघांमधून पाहायला मिळते. एका साईडून बॅटिंग ही चांगली केली जाते आणि एका साईडला हो यावेळी अजून एक चांगला बॉल आहे. दॅट्स अ ग्रेट डिलिव्हरी फ्रॉम महेंद्र. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळते. पहिला षटक समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 8 धावा. अगदी चांगली सुरुवात गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून केली गेली. जरी विकेट गमावला नाहीये मात्र 8 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात महेंद्र याने. 5 षटकांचा मेगा फायनलचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम सामना या स्पर्धेमधील पोरबंदर मास्टर चषक 2026 मधला मेगा फायनलचा हा मॅच. आणि या फायनलच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर 2 संघ इथं एक दुसऱ्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला टॉस जिंकला होता मोगरपाडा संघाने. डोंगरी तावडी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. पहिला षटक 8 धावा या धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सहदेव या गोलंदाजाला बोलवलं गेलं. प्रेक्षकांसाठी इथे सुवर्ण संधी असणार आहे. प्रेक्षक जो कुठलाही झेल पकडेल तर त्याला 100 रुपयाचं पारितोषिक देवेश याच्याकडून दिलं जाणार आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी इथे पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षकाला जो झेल पकडेल त्याला देवेश याच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. अगदी आपण पाहिला सुहास कदम येत आहे झेल काढी. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये सुहास कदम यांच्या हातून हा झेल निसटला जातोय. दिवसामध्ये सुहास कदम याने झेल सोडला होता आणि आजही इथे झेल सोडला जातोय. शिवंदान या बॉलवरती पाहायला मिळतोय. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 13 धावा. चांगली सुरुवात अजूनपर्यंत बॅटिंग करत असताना डोंगरी तारोडी या संघाच्या बॅटमधून पाहायला मिळते. तरी मोठे फटके येत नाहीत मात्र संघ डबलवरती पुढे नेण्याचं काम आपल्या धावफलकाला करत आहेत. प्रेक्षक खराब होत आहे. 2 धावा इथे पुन्हा एकदा पूर्ण केला जात आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र इथे तिसरी धाव घेत असताना फ्रँक इथे बाद होत आहे. विनायक पाटील होता मध्ये अर्ध्याच्या हातून हा जे नक्कीच खराब फिल्डिंग पाहायला मिळाले.
आणि जास्त कारणाने आपण पाहिलं तर इथे एक जिथे सिंगल होती तिथे 2 धावा घेतल्या गेल्या. तिसरी धाव घेत असताना फ्लँक हा फलंदाज बाद होतोय आणि त्याची जागा भरण्यासाठी आजच्या दिवसातील हिरो ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगले बॅटिंग केले तोच किसन मैदानामध्ये येतोय. किशन येथे क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी सहदेव आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. चांगली धावसंख्या अजूनपर्यंत राखण्याचं काम करतोय डोंगरी तारुडी संघ. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं केलं जातंय मिडअप क्षेत्रामध्ये. नितीन याला आपण बघतोय एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगल नाव पडत पुढे सरकत असताना 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या षटकामधील 4 चेंडू हाताळले गेले. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधील. किसन याला आपण बघतोय एक डावखुरा फलंदाज आक्रमक शैलीचा हा खेळाडू आहे आणि आता मात्र तोच फलंदाज यावेळी मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहे. अजूनही अंतिम 2 बॉल बाकी आहे. ऐकताय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल किशनच्या माध्यमातून. एवढी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. दुसरा षटकातील अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती किशनच्या माध्यमातून कशा प्रकारे बॅटिंग केली जाणार आहे. कारण अजूनपर्यंत धावसंख्या जर आपण पाहिलं सेकंड ओव्हर प्रोग्रेस पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमधील अंतिम बॉल बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्रामध्ये चेंडू आहे. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 18 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये कुठल्या फलंदाजाची वर्णी लागली जाईल. संजय भाऊ आणि नितीन भाऊ यांना विनंती असेल आपण दोघांनी स्टेज जवळ यायचे. प्रमुख पाहुणे येतात. लवकरात लवकर स्टेजवर या. संजय भाऊ आणि नितीन भाऊ. संजय भाऊ आणि नितीन भाऊ आपण कुठे असाल लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं. प्रमुख पाहुणे येत आहेत. आपणास विनंती असेल आपण लवकरात लवकर स्टेजवर या. तिसऱ्या षटकामध्ये विनायक पाटील याला बोलवलं गेलं. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी सज्ज असेल. 2 षटक 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल अगदी चांगल्या रीतीने डॉट पाहायला मिळतोय. विनायक पाटील प्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कालच्या दिवसापासून चांगली भूमिका या खेळाडूने केली. कालच्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये पहिला अर्धशतक पूर्ण करणारा हा खेळाडू आपण पाहिला होता. आज मात्र गोलंदाजी करत असताना फटका खेळलाय. काऊ गौडा रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक आहेत देवेंद्र. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात आणि या 2 धाव्याने धाव फलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. धावा राईट बॉल इथे बंद घोषित करतात. अवांतर धाव्याने धाव फलक पुढे सरकला जाईल.
एका धाब्याने धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना डोंगरी तावडी संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढे येऊन केला पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला जात आहे. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, 2 धावा इथे पूर्ण करतायत आणि या 2 धावाने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 23 या आकड्यावरती. ग्रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत महेंद्र. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षक बॉल मिळतोय, फेकी खेळली जाते. एकच धाव या बॉलवरती आणि एका धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 24 या आकड्यावरती. प्रतिम गोलंदाजी विनायक पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण कमी धावांमध्ये रोखण्याचं काम मात्र इथे विनायक करतोय. 4 बॉलमध्ये अजूनपर्यंत जर आपण पाहिलात तर 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. मोठा फटका खेचलाय, अगदी लांब ऑफरिजनच्या बाहेर पाठवलाय. सरळ आपण पाहिला तर किशन त्याच्या बॅटमधून अजून एक धमाका पाहायला मिळतोय, षटकार येतोय. दुसरे के चौकार इथे पाहायला मिळतोय. 4 धावा धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 34 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा या धाव फलकावरती लागला जात आहे. ड्रिंक ब्रेक केला जाईल. चौथा षटक गोलंदाजी मार्गवर किरण भोई
पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. कालचा दिवस मुदरपाडा संघासाठी अप्रतिम पाहायला मिळाला होता. आज मात्र मेगा फायनलमध्ये खेळताना कशा प्रकारे त्यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्पेअर लेग रिझन आपण पाहिला तर पूर्णपणे कॅप त्या रिझनमध्ये आणि त्याच दिशेला तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 35 एका धावेने धावफलक पुढे सरकला गेलाय. 35 या धावफलकावरती आपण बघतोय अप्रतिम सुरुवात बॅटिंग करत असताना डोंगरी तारोडी संघाच्या माध्यमातून केली जाते. कुठेतरी एखादा खराब बॉल आला की त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम करतायत. एखाद्या चांगल्या बॉलवरती सिंगल डबल व धावा घेण्याचाही प्रयत्न केला जात आहेत. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याची कामगिरी मात्र या दोन्ही फलंदाजांकडून केली जाते. आजच्या दिवसामध्ये चांगली भूमिका या खेळाडूंच्या माध्यमातून केली जाते. चांगली सुरुवात अजूनपर्यंत गोलंदाजी करत असताना किरण भोईर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण 3 बॉल या ओव्हरमध्ये हाताळले गेले. धावसंख्या धाव फलकावरती 36 पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे. कारण कुठेतरी मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. ब्रेक लावणं गरजेचं होतं आणि तो ब्रेक मात्र किरण भोईरच्या माध्यमातून केला जात आहे. लॉंग ऑफ रिटर्न आणि एक्स्ट्रा कव्हर रिटर्नमध्ये चेंडू जात आहे. डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा या बॉलवरती दुसरी घेण्याचा प्रयत्न केला गेला. 3 धावा इथे पूर्ण करतायत आणि या 3 धाव्याने धावसंख्या 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. एक मोठा लक्ष स्थापित करण्याचं काम इथं नक्कीच होत आहे काय. कारण प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. चतुराई दाखवत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि ज्याचं कारण आपण बघतोय की 4थ्या षटकामधील 4 बॉलमध्ये 39 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. एका फायनलचा हा सामना अंतिम मॅच या स्पर्धेमधील फटका खेचलाय. गॅप मध्ये सरळ जाईल. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय किसनाच्या बॅटमधून. 4 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौथीच्या रूपाने इथे गडी बाद होतोय रॉय. आता मात्र इथे विकेट मिळवले. फलंदाज रॉय इथे बाद होते. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 45 धावा 45 रन्स. चार षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. व्हेलेरियन जाते न्यू बॅट्समन मैदानामध्ये. पंचेचाळीस धावा धाव फलकावरती लागला गेला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या इथे राखली गेली. अजूनपर्यंत 4 ओव्हरमध्ये कारण
11च्या सरासरीने अजूनपर्यंत बॅटिंग करतोय फलंदाजी करणारा टीम डोंगरी तारुडी हा संघ. अप्रतिम सुरुवात या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. देवेंद्र येतोय गोलंदाजी मार्गवर. पहिला बॉल आडवा बॅटने केलेला गॅप मध्ये चेंडू आहे. अगदी क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू सरळ जातोय. पहिल्या बॉल वरती आलेला वजनदार आणि दमदार चौकार. 49 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. अप्रतिम बॅटिंग किसनच्या माध्यमातून केली जाते. सुरुवात चांगली केली गेली. पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग रूप धारण केले कारण 5 बॉल आता मात्र उर्वरित बाकी आहेत आणि या 5 बॉलमध्ये एक मोठा लक्ष्य स्थापित करायचं आहे फलंदाजी करणारा डोंगरी तारुडी या संघाला. यावेळी शॉर्ट बॉल होता. षडपूचा फटका खेळलाय. फुल अँड पॉवरफुल खेळलाय. षटकार येतोय. बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाज किसन आजच्या दिवसामध्ये याच खेळाडूचा याच फलंदाजाचा गाजा बाजा. अजून एक षटकार त्या फलंदाजाच्या बॅटमधून येत आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतोय. यावेळी यष्टा उद्ध्वस्त केल्या. दांडी गोल केली. त्रिफळाची स्वरूपाने आता मात्र मोठा विकेट. हॅलो हॅलो आपल्या या आजच्या या टुर्नामेंटसाठी मीरा भाईंदर शहराचे माजी युवा जिल्हा सचिव सन्माननीय श्री निलेश सोनी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्व मंडळाच्या वतीने सर्व संघांच्या वतीने त्यांचं हार्दिक 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 स्वागत. सन्माननीय श्री राकेश गरदादा यांचंही इथे आगमन झाले आहे. त्यांचंही आम्ही सर्व मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय निलेश सोनी साहेबांचं इथे मोठं योगदान असतं. मीरा भाईंदर शहरामध्ये आपल्याला मोठा एक सहकार्य व एक योगदान त्याच्या माध्यमातून केलं जातं. आमच्या या सर्व संघाच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व हार्दिक. सच सच कहता मैं डट के रहता मैं आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग. अजून एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. देवेंद्र याचा कारण इथे आपण पाहिला तर किसन बाद झालाय आणि त्याची जागा भरण्यासाठी सचिन येतोय. डॉट बॉल इथे हाताळा घेणे मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित झालेत. आमच्या सर्वांचे लाडके आज या घोडबंदर संघासाठी ज्यांचं नक्कीच वेळोवेळी सहकार्य असतो. नक्कीच या घोडबंदर संघासाठी मुळाची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून केली जाते. आमच्या सर्वांचे लाडके मीरा भाईंदर भारतीय जनता पार्टी माजी युवा जिल्हा सचिव सन्माननीय श्री निलेश सोनी सर यांचं इथे आगमन झालं. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत. एक शॉट आहे. घरी जा, चारी बाजूने बोलता ना घरी जा.
56 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 57 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय. फलंदाजी करत असताना डोंगरी तानुडी या संघाने मोगरपाडा या संघाविरुद्ध. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, आमच्या मान्यवर व्यक्तींच्या माहितीसाठी, या स्पर्धेमधील अंतिम सामना फायनलचा मॅच एका मैदानामध्ये रंगला जातोय. एका साईडला भाईंदर परिसरामधील डोंगरी तारुडी संघ आहे, तर दुसरा संघ आपण पाहिला तर ठाणा परिसरामधील मोगरपाडा हा संघ इथे आपण बघतोय. पहिला डाव संपला गेलाय, 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांमध्ये 56 धावा कुठल्या गेल्यात आणि 57 धावांचा लक्ष समोर ठेवला गेलाय. तो म्हणजेच फलंदाजी करत असताना मोगरपाडा या संघासमोर. पुन्हा एकदा घोडबंदर मास्टरच्या वतीने हार्दिक अभिनंदन, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. कारण वेळात वेळ काढून आज या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती लाभली गेली ही खूप महत्त्वाची आहे आणि नक्कीच आपलं पुन्हा एकदा आमच्या सामाजिक कक्षामधून आम्ही आपला आभार मानतोय. छप्पन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अब तक 56 आपण बघतोय आणि 57 धावांचा लक्ष समोर ठेवला गेला टीम मोगरपाडा या संघासमोर. मेगा फायनलचा सामना आहे, अंतिम सामना मॅचचा आणि अंतिम सामन्यामधील अंतिम डाव या मैदानामध्ये रंगला जाईल. मात्र तोपर्यंत घेऊ एक छोटासा ब्रेक आणि वेळ देऊया DJ मास्टर याला. कोली सुरिल्या डोलेरा मुंबईच्या किनारी गमर पिन पिली अंगोली गटंग गंगाधारी. अगदी आपण पाहिला तर शत्रुक्षण लावून गेलं काही डोंगरी तालुकी संघ. विनंती यशोपणास लगेच शत्रुक्षण लावून घ्या. 5 ओव्हरमध्ये 57 धावा पूर्ण करायच्या. अकरा पूर्णांक 75च्या सरासरीने आता मात्र इथे बॅटिंग करावी लागेल. मात्र फायचं कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कारण सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिलात तर 20 कोटक दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका साईडला विनायक पाटील आहे, काल ज्याने अर्धशतक पूर्ण केला होता. तो खेळाडू अगदी ओपनिंग साठी पाठवला गेलाय. त्यानंतर दुसरा खेळाडू आपण जर पाहिला, दुसरा फलंदाज आपण बघतोय किरण भोई मैदानामध्ये पाहायला मिळतोय, ज्याने या सीझन मध्ये सर्वाधिक धावसंख्या अर्धशतकामध्ये पूर्ण केली आहे. 73 धावा
या वर्षामध्ये ज्याने कुठल्याच एका इनिंग मध्ये तो फलंदाज ऑन स्ट्राईकला आपण बघतोय. पायसाहेब पॉवर प्लेचा षटक हा खूप महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये, कारण कुठेतरी या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फ्रँक यांना एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण ही जी जोडी आहे ही जोडी खूप महत्वाची असणार आहे आणि या जोडीसाठी कुठेतरी झाडा आग्रा डोंगरी तालुके या संघाला गरजेचं असेल, कारण ही जोडी जर मैदानामध्ये 3 ओव्हरपर्यंत थांबली तर नक्कीच एक हा लक्ष आहे तो छोटा पाहायला मिळेल. मात्र पाहायचं आहे काय प्लॅनिंग असेल, काय गेम प्लॅनिंग केली जाईल, कारण कुठेतरी जर आपण पाहायला गेलात तर फ्रँक आजच्या दिवसामध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामधून फ्रँकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 57 धावांचं लक्ष्य, 57 रन टू विन्स रिमेनिंग 5 ओव्हर्स. काय केलं जाईल, कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, महत्वपूर्ण ही मॅच आहे. या चषकावरती कुठल्या संघाचं नाव असेल, कुठला संघ हा चषक आपल्या घरी घेऊन जाईल. पाहायचं आहे पहिला बॉल, अगदी सन्मान दिला या बॉलला. शॉर्ट पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. अगदी आपण पाहिला किसन आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने आज डोंगरी तालुके या संघाला फायनल पर्यंत नेऊन ठेवण्याचं काम केलंय. अप्रतिम बॅटिंग या फलंदाजाने केल्या आजच्या दिवसामध्ये. एक जीवनदान आणि त्यानंतर मात्र त्या जीवनदानाचा पूर्णपणे फायदा आणि पूर्णपणे एन्जॉय करत, मजा करत, मस्ती करत आज क्रिकेट खेळलाय. व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी फ्रँकच्या माध्यमातून या पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळते. पहिले 2 बॉल चांगल्या रीतीने हाताळले गेले. यावेळी एसट्या उद्ध्वस्त गेले. मोठा मासा झालेला सापडलाय, कारण विनायक पाटील गोल्डन डकचा स्वीकार झालाय आणि हा पहिला मोठा आदरा ठीक मोगरपाडा या संघाला लागलाय. आपण 57 धावांचं लक्ष्य. पहिल्याच ओव्हरमध्ये विनायक पाटील हा फलंदाजीचा बाद झालाय. त्याने सेमीफायनलमध्ये काल आक्रमक बॅटिंग केली होती. तो फलंदाज मात्र इथे स्वस्त्यामध्ये बाद झालाय. तो बॅट्समन मैदानामध्ये सुहास कदम. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. पूर्ण 4 साईडला या मैदानामध्ये खेळण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू आहे. मैदानामध्ये अगदी चेहऱ्यावरती शांतता, मात्र मैदानामध्ये उतरल्यानंतर आक्रमकता बॅटिंग करणारा हा खेळाडू आहे. मात्र पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. 57 धावा पूर्ण करायच्या जिंकण्यासाठी मोगरपाडा या संघाला पहिल्या 3 बॉलकडे लक्ष दिला तर पहिल्या सुहास कदम नवीन बॅट्समन मैदानामध्ये 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केले अजूनपर्यंत फ्रँक या गोलंदाजाने. सामान्य वेळेस डिव्हिजनमध्ये चेंडू अगदी मिळाला डिव्हिजनमध्ये चेंडू जाते. सिग्नल या बॉलवरती पूर्ण करते. सिग्नलने धाव पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 2 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत आखली गेली. ॲक्युरेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. कारण एका साईडला विनायक बाद झालाय. थोडासा प्रेशर नक्कीच मोगरपाडा या संघावरती जाणवला जाईल. मात्र एका साईडला एक स्थिती चांगली आहे. तो फटका खेळलाय. लॉक ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. चेंडू अगदी 1 बाउन्स जाईल होता, मात्र इथे सरळ षटकारासाठी जातोय. शरण भोईर याच्या बॅट मधून आलेला
षटकाराने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय 8 या आकड्यावरती जाऊन 11 ते 12 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये पूर्ण करायच्यात. एक मोठं लक्ष म्हटलं जाणार नाहीये. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 57 धावा पूर्ण करायच्यात. मात्र ॲक्युरेट बॅटिंग करावी लागेल. त्या लक्ष्याकडे तुम्हाला पोहोचण्यासाठी तो रिक्वायर रन रेट तुमच्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. ती मेहनत तुम्हाला करावी लागेल. आता मात्र कारपटच्या साह्याने लांबॉल रिझनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेला. एक सिंगल फंबल झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा इथे पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 10 या आकड्यावरती. पहिला षटक संपलाय. 10 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. चांगली सुरुवात म्हटली जाईल कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅक्सवेल येतोय सेकंड ओव्हर मध्ये. फटका खेळलाय. लांब ब्रिजर मध्ये चेंडू जातोय. सिंगल पूर्ण करतोय आणि एका सिंगलने धाव पुढे 11 वरती जाऊन पोहोचतोय. 57 धावांचं लक्ष्य आहे. 57 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या. एका साईडला आपण पाहिलात तर किरण भोईर आहे ज्याच्या बॅट वगैरे एक षटकार आपण पाहिलाय. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे कुवत आहे. मात्र ती आज क्षमता दाखवणं गरजेचं आहे कारण लगातार 3 फायनलमध्ये मोगरपाडा संघ पोहोचलाय आणि त्या फायनलमध्ये पराजय स्वीकारलाय. आज मात्र ती विजयाची ढोर इथे रचावी लागेल आणि ती रचण्यासाठी किरण भोईर सज्ज आहे. कारण स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि या 4 धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आक्रमण रूप इथे मात्र धारण करतोय. पुढील बॉल मॅक्सवेलचा पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. मध्ये चेंडू जातोय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवरती इथे 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धाव फलकावरती 17 धावा. 17 रन 17 धावा इथे धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली केली गेली आहे कारण कुठेतरी जो रिक्वायर रन रेट आहे त्या रन रेटने अगदी बॅटिंग करण्याची कामगिरी मात्र हे दोन्ही फलंदाज करतायत. त्यांना माहिती आहे की कुठेतरी जी धावसंख्या थांबली गेली तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा आव्हान कठीण होऊ शकतोय. मात्र इथे चांगली बॅटिंग आहे. किरण भोईर आणि सुहास कदम दोघांचा मेळ, दोघांचे ताळमेळ अगदी चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. जो पहिला विकेट विनायक पाटीलचा गेला होता थोडासा प्रेशर वाढत होता. त्यानंतर मात्र किरण याने आपल्या हात खोलण्याचं काम सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. मध्ये पुन्हा एकदा चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि त्या चुकीला क्रिकेटमध्ये दिली जाणार नाहीये. माफी. अजून एक चौकार किरण याच्या बॅटमधून येतोय. 4 धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना उचलाय जाऊन आमचे डीजे मास्टर कुठे आहेत? डीजे मास्टरना विनंती असेल आपण यायचंय. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र 9 चेंडू इथे पंचाने घोषित केलाय. आता मात्र 1 धाव पूर्ण करतायत.
दुसरीला घेण्याचा प्रयत्न केला जाईल का मात्र नाही. हो इथे काय केलं जाते फेकी खराब आहे. 2+1 3 धावा. नो बॉल इथं बंद घोषित करतायत. 3 धावा या बॉल वरती मिळाल्या जातील. 3 धाव्याने धावफलक पुढे सरकलाय. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हिटचा बॉल ऍक्सिडेंट आपण बघतोय. अशा प्रकारे हिटचा चेंडू खेळला जाईल आणि अगदी आपण पाहिला तर स्ट्राईक गेला आपण पाहतोय किरण भोईर याला त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय. आणि या हिटच्या बॉलवरती कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. 24 धावा. वाईल्ड बॉल इथे बंद घोषित करतात. अवांतर धाव्याने अजून एक धाव फलकावरती जोडली जाते. 25 धावा कंपल्सरी फ्री हिट असणार आहे. अगदी आपण पाहिलात तर अजूनही फ्री हिटचा बॉल बाकी आहे. काय खेळलं जाईल. या बॉलवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. रॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू केला. सिंगल पूर्ण करतायत. थोडासा फंबल आणि त्या बॉलवरती इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने 27 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात या सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळत आहे. कारण कुठेतरी 2 चौकार 1 नो बॉल त्यामध्ये कुठेतरी अवांतर रुपयाने धावा मिळाल्या गेल्या आणि ज्याचं कारण आता धावफलक 27 पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा एकदा खेळला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू गोलीच्या वेगाने फरार केलाय. अजून एक चौकार किरण भोईरच्या बॅटमधून 4 धावा. फलकावरती लागला गेलाय. सगळी सुरुवात आता मात्र इथे पाहायला मिळते. आता चेंडू उर्वरित 18 असतील आणि 18 मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. 18 बॉल 26 धावा समीकरण मॅच मध्ये पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिला तर या ओव्हर मध्ये मॅक्सिवेल आणि धावा खर्च केल्या. 21 धावा या ओव्हर मध्ये मॅक्सिवेल या गोलंदाजाने धावा खर्च केल्या. खराब बॉलिंग पाहायला मिळाली. 18 बॉल आणि 26चं समीकरण या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. तिसरे षटक किसन या गोलंदाजाला दिले गेले. किसनच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आक्रमक गोलंदाजी करावे लागतील. जास्तीत जास्त डॉट विकेट मिळवणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर बॅटिंग पाहायला मिळते. दुसऱ्या साईडला काय करता फील्डिंग कैसे काय मला समजेल नाही काय चाललंय.
बॉडी पण टायर्ड झाली ना पूर्ण बॉल नाही टाकत येतात धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 34 धावा. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज मॅच मध्ये अजूनही जिंकण्यासाठी आहे. या 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज किसन याने चांगला षटक अजूनपर्यंत पाहायला मिळतोय, कारण कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं. आता कमबॅक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय, सिंगल पूर्ण करताय. एका धाव्यावरती समाधान मानतोय. चांगली गोलंदाजी आहे, ॲक्युरेट गोलंदाजी. ज्या गोलंदाजीची गरज होती ती गोलंदाजी पाहायला मिळते, कारण कुठेतरी धावा रोखण्याची गरज होतं. कारण आता चेंडू उर्वरित शिल्लक आहे ते म्हणजे 14 आणि 14 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. 14 मध्ये 22चं समीकरण मॅच मध्ये अजूनही पाहायला मिळतोय. रिजन मध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक आहेत जोसेफ याला आपण बघतोय. एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करताय आणि एका सिंगलने नाव पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. या ओव्हर मध्ये कमी धावा देण्याचं काम मात्र किसनने केलंय. प्रतिम षटक अजूनपर्यंत पाहायला मिळतोय. रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल या बॉल वरती पुन्हा एकदा पूर्ण करतायत आणि एका सिंगलने नाव पुढे जर आपण पाहिलं तर पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. सन्माननीय श्री किरण गरज सर इथे उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करतोय सर आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आज अंतिम दिवस आहे मेगा फायनल सामना या मैदानामध्ये रंगला गेला आणि आमचे मान्यवर व्यक्ती इथे मंचावरती उपस्थित आपण बघतोय. मीरा भाईंदर भारतीय जनता पार्टी माजी युवा जिल्हा सचिव अध्यक्ष सन्माननीय श्री निलेश सोनी सर, त्यांच्या समोर आपण बघतोय राकेश गरज सर इथे उपस्थित आहेत. त्यानंतर अजून किरण सरांचं इथे आगमन झालं आहे. मी त्यांनाही विनंती करतोय त्यांनी आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. सर्व मान्यवर व्यक्तींचं पुन्हा एकदा आम्ही घोडबंदर मास्टरच्या वतीने आणि आमच्या समालोचक कक्षाच्या वतीने सर्वांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत.
प्रेक्षकांसाठी इथे सुवर्ण संधी आहे, लक्षात घ्या. झेड पकडला तर देवेश यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक इथे दिला जाणार आहे. अजूनपर्यंत कुठलाही प्रेक्षक एकही झेड पकडू शकला नाहीये. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टॉप आहे. वाईट बॉल इथे पण घोषित करतात आणि अवांतर धावेने धाव पळत पुढे सरकला जातोय. 12 बॉल 19 धावा या धावपळीवरती पाहायला मिळत आहे. बारा बॉल 19 12 बॉल हा मॅच पाहायला मिळते. शेवटच्या बॉल पर्यंत अगदी रंगतदार मॅच इथे पाहायला मिळणार आहे. कारण रॉय आजच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी रॉय याने केले आणि तोच रॉय यावेळी क्रमांक 4 वरती या महत्वपूर्ण षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. 12 बॉल मध्ये 19 धावा. मॅच मध्ये जिंकण्यासाठी किरण मोहीर यावेळी मैदानामध्ये अगदी फटका केला गेलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जात आहे. सिंगल पूर्ण करतात एका धावेवरती समाधान मानावा लागेल. एका धावेने जर आपण पाहिलं तर धावपळ पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 39 धावा. अजून 18 धावांची गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक असतील ते म्हणजेच 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 11 बॉल 18 धावा 18 धावा 11 बॉल. मॅच अजूनही दोन्ही संघांमध्ये दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे. फटका खेळला गेला आहे. चौडव्यात रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव या बॉलवरती. प्रत्येक बॉल अगदी संघर्षमय क्रिकेट आहे. प्रत्येक बॉल अगदी या चषकावरती नाव कोरण्यासाठी प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी प्रत्येक बॉल प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. दहा मध्ये 17 क्रिकेटमधील अशुभ आकडा. 17चा 17 कोण आलाय. इथे मात्र एक सिंगल अजून एक मिळाली जाते. एखादा मोठा फटका आणि हा 17 धावांचा आकडा मात्र इथे पूर्ण केला गेला. कारण आता चेंडू उर्वरित शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 16ची गरज आहे. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये वापसी करू शकते भोगरवाडा संघ. मात्र काय ती वापसी केली जाईल हा पुन्हा एकदा गोलंदाजीचा जल्लोष पाहायला मिळेल. फटका केलाय काऊगाव रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तरी मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि 2 धावा या बॉल वरती पाहायला मिळत आहे. प्रत्येक बॉल संघर्षमय आहे. प्रत्येक बॉल मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल मध्ये अगदी टफ फाईट मॅच पाहायला मिळते. प्रत्येक बॉल मध्ये रिकव्हर रन रेट अगदी झपाट्याने वाढतोय. प्रत्येक बॉल हा नक्कीच या मॅचचा महत्वाचा आहे. काय केलं जाईल आता पुन्हा एकदा केला. पुन्हा एकदा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चुकी करतायत. चुकीला क्रिकेटमध्ये दिली जाणार नाहीये. माफी मी त्याच्यात चौकार येतोय आणि पुढे सरकत असताना पोहोचलाय 47 धावा. 7 चेंडू आणि 10 धावा. मॅच आता मोगलपाडा संघाकडे झुकलाय. बॉल आणि 10 धावांची गरज. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू जातोय डीप मध्ये. अडवला मात्र तिथे मिळाले जात आहेत 2 धावा. आता मात्र 6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. 18 बॉल 26 होत्या. आता 6 मध्ये 8 ची गरज आहे. थोडी फलंदाज दिग्गज मैदानामध्ये आहे. एका साईडला किरण मोहीर आहे ज्याच्या बॅट मधून आक्रमक बॅटिंग आज पाहायला मिळाली. दुसऱ्या साईडला सुहास कदम आहे ज्याने सुरुवात केली आक्रमकतेला.
मात्र 6 मध्ये 8ची गरज आहे. अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे या स्पर्धेचा. अंतिम षटक 6 बॉल आणि 6 मध्ये 8ची गरज आहे. विकेटकडे लक्ष दिला तर मोगरपाडा संघाचा गडी बाद झाला 1 आणि टीम डोंगरी चारोडी संघाचे गडी बाद झाले 3. म्हणजे विकेटची लाईफ लाईन अजूनही मोगरपाडा संघाकडे आहे. जरी 7 धावा 6 बॉल मध्ये जरी करतायत तरी मोगरपाडा संघ जिंकू शकतोय. गोलंदाजी मार्गावर ऍडमिन येतोय. पाहायचं आहे 6 बॉल 8ची गरज. गेम आहे, ट्राय करा बेस्ट. बिल्डिंग नाही आहे, बिल्डिंग ए कम ऑन लास्ट ओव्हर आहे रे. 6 चेंडू. पहिला बॉल हलकीशी दिशा दिली, सिंगल पूर्ण करताय. दुसरी घेण्याचा जरूर प्रयत्न खेळला जाईल आणि इथे दुसरी धाव घेत असताना काय केलं जाते. धावची 4 मारी गडी इथे बाद होतोय. किरण भोईर याला परतावं लागतंय. महत्वपूर्ण विकेट गमावून दुसरी धाव घेत असताना इथे धावची चरमाने किरण भोईर हा इथे बाद होतोय. 5 बॉल मध्ये अजूनही 7 धावांची गरज आहे. जरी 6 अजूनही करतायत तरी सुद्धा हा सामना टीम मोगरपाडा हा संघ जिंकू शकतोय. देवेंद्र येतोय न्यू बॅट्समन मैदानामध्ये. एक आक्रमक शैलीचा हाही खेळाडू आहे. मात्र आज या मॅच मध्ये 5 बॉल आणि 7ची गरज आहे. जरी 6 धावा येत आहेत तरी या मॅच मध्ये जिंकू शकतोय. मात्र पाहिजे काय केलं जाईल. ऍडवण या मॅच मध्ये टीम डोंगरे चारोडी या संघाला आले काय बाबतीमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंग शॉट. अजून एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा गडी डगआउट मध्ये परततोय. आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एका रंगात निर्माण केली गेली आहे. हा मॅच होता 6 बॉल 8 मध्ये आणि आता मॅच आहे 4 बॉल 7 मध्ये. विकेट दोघांच्या लेवल झाल्यात. मात्र अजूनही लाईफ लाईन टॉसची आहे ती मोगरपाडा या संघाकडे आहे. म्हणजे अजूनही 4 बॉल मध्ये जरी 6 धावा पटकावतोय तरी मोगरपाडा संघ विजयी होत आहे. मात्र इथे काय करावं लागेल तर इथे विकेट न गमावता या 6 धावा पूर्ण कराव्या लागतील. ज्या विकेट आता ऍडमिनने घेतले त्या विकेटसाठी निलेश सोनी सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक ऍडमिनला दिला गेलाय. देवानंद भोईर येतोय न्यू बॅट्समन मैदानामध्ये. 4 बॉल 7ची गरज आहे. 6 जरी करतायत तरी हा सामना जिंकतोय. यावेळी पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक रोटेट केली गेले. सुहास कदम यावेळी स्ट्राईक एंडला येतोय. त्याच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या. त्याला या मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. या मॅचला संपवणं गरजेचं आहे. कारण आता 3 चेंडू आणि 3 मध्ये 6ची गरज आहे. जरी 5 करतायत तरी अजूनही लाईफ लाईन मध्ये टॉसच्या लाईफ लाईन मध्ये हा सामना जिंकू शकतोय. काय केलं जाईल
काय घडेल या मॅचचं चित्र काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. 3 बॉल 6ची गरज आहे. तीन बॉल 6ची गरज आहे. 5 जरी करतायत तरी हा सामना जिंकू शकतोय. तर काय केलं जाईल श्वास कदम याला पण बघतोय. एक उंच आहे कॅच काढली कॅच पकडला. हा कॅच आहे 10 मॅच आहे हे पाहणं गरजेचं असेल. आता मात्र कंपल्सरी या 6 धावा कराव्याच लागतील. खेळून शिल्लक येते म्हणजे 2. कालचा मॅच कोण विसरेल. 12 बॉल मध्ये 13 धावा मोगरपाड्याने दिला नव्हत्या आणि आता इथे 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज असताना 2 मध्ये 6ची गरज आहे. मॅच पहा जसं तसं उत्तर इथे दिला जातोय. कारण डोंगरी तारोडी संघाचा गोलंदाज ऍडमिट म्हणतोय की आज आमचा दिवस आहे मित्रांनो, आम्ही ही ट्रॉफी नाही सोडणार आहोत. मात्र दुसऱ्या साईडला मोगरपाडा संघ सांगतोय काल जरी आमचा दिवस होता मात्र अजूनही आमच्याकडे बॅट्समन आहेत. 2 मध्ये 6ची गरज आहे. मॅच काय आहे तर अगदी मॅच जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये कन्वर्ट झालाय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना, हृदयामध्ये अगदी धगधग करणारा हा सामना, मॅच मध्ये अगदी रंगत निर्माण करणारा हा मॅच इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा 2 चेंडू. चला फिल्डिंग लगेच लावायचे. डोंगरी तारोडी संघ लक्षात घ्या, फिल्डिंग लगेच लावा. पैसा वसूल मॅच, सुपर मॅच, अगदी सुपर वन डुपर मॅच पाहायला मिळते. 2 बॉल 6 धावा कंपल्सरी करायच्यात. काय केलं गेलंय इथे आपण पाहिला तर डॉट बॉल येतोय. गोल्डन षटकार मारावा लागेल मोगरपाडा संघाला. एक चेंडू 6 धावा. गोल्डन षटकार मारावा लागेल, षटकार मारावा लागेल. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक चेंडू 6 धावांची गरज आहे. काय खेळ जाईल, चमत्कारी गोलंदाजी. आता मी एवढंच म्हणेन की कुठेतरी षटकार मारावा लागेल, कुठेतरी हा 6 धावा मोगरपाडा संघाला कराव्या लागतील. 1 चेंडू आणि 6 धावा. खेळलाय मात्र इथे हा सामना डोंगरी तारोडी या संघाने जिंकलाय. अंतिम सामन्यामध्ये आपला नाव कोरलाय. चॅम्पियन पद घोडबंदर मास्टर संघाचा पूर्णपणे मिळवलाय डोंगरी तारोडी या संघाने.